सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणार आहे हा प्रवाह। तर 11,704 क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला आहे। तर दुसरीकडे मुळशी धरणाच्या सांडव्यावरून यावेळी सुरू असलेला विसर्ग वाढवून सकाळी 9 वाजता अर्थातच आता या क्षणी 6,051 क्युसेक वेग हा करण्यात आला आहे। पानशेत धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ होते। त्यामुळेच आता पानशेत धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। या संदर्भात रेवतीकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रेवती, आपण पाहतोय पुण्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच वर्षा, आपण जसं बघतोय काल रात्रीपासून पुणे शहरात आणि धरण क्षेत्रात आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस परतलाय आणि त्याचमुळे चारही धरणं खडकवासला, पानशेत, मुळशी आणि टेमघर हे पूर्णपणे भरलेले पाहायला मिळतात आणि त्याचमुळे मुळशी धरणाच्या सांडव्यावरून 6,051 क्युसेक पाणी सोडण्यात येते। तर खडकवासला धरणातून 13,981 क्युसेक पाणी आणि पानशेत धरणातून एकूण 7,293 क्युसेक चा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्याचमुळे पुणे पाटबंधारे विभागाने खबरदारी आणि दक्षता घेण्याचा इशारा देखील दिला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।